दिल्ली पासून ते महाराष्ट्रापर्यंत ज्यांनी अखेपार झेंडे रोवण्याचं काम छत्रपती शिवरायांनंतर केलं, त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ज्या महामानवाची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अर्थातच या व्यक्तिमत्वाची जयंती साजरी होणं केवळ अस्तीमध्येच नाही, तर जगाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जयंत्या ज्या महापुरुषाच्या साजऱ्या होतात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होतात। आणि त्यापैकी एक जयंती आपण या ठिकाणी दरवर्षी साजरी करत असतो। अर्थातच चालू होतं, मार्गदर्शन चालू होतं, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आज करतोय त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून, समाज जागृतीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन करत होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी या परिसरातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या पाटील पांडे देशमुख वगैरे वगैरे जी काही ज्येष्ठ मंडळी होती त्या मंडळीच्या बरोबर स्टेजवर बसलेले होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं, विवस्त व्याख्यान होतं अशा पद्धतीचं। आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर बसले होते, कुतूहलाचा विषय म्हणून त्या परिसरातील सर्व लोक एकत्रित जमा झालेले होते। आणि अशा परिस्थितीमध्ये एक वयोवृद्ध पुरुष त्या ठिकाणी येऊन थांबलेला होता आणि स्टेजच्या पुढल्या बाजूला उभा टाकलेला आहे, हातामध्ये एक हार आहे आणि हातामध्ये असणारा तो हार घेऊन तो त्या ठिकाणी किंवा त्यांना घेऊन येईल। पण ती व्यक्ती त्या ठिकाणाहून म्हणायला लागली, बाबासाहेब आपण त्या विचारपीठाच्या खाली येऊन माझा हात स्वीकारा। बाबासाहेबांना वाटलं कदाचित समाज व्यवस्थेचा पगडा असेल त्या व्यक्तीवर, शूद्र आहे सवर्णाच्या बरोबर जायला थोडंसं ते मनाला भरलेले असतील, म्हणून त्यांनी म्हणले नाही नाही तुम्ही यावर मला हार टाका। या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणच्या त्या वयोवृद्ध व्यक्तीने म्हटलं की मी तो हार खाली आल्यानंतर बाबासाहेब तुम्हाला टाकणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपला एक व्यक्ती आपल्याला बोलवत आहे, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विचारपीठाच्या खाली उतरले। आणि उतरल्यानंतर हार टाकल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आम्ही तुमच्या बरोबरीत येऊन बसून या ठिकाणी तुम्हाला हार टाकावं एवढ्या उंचीची नाही। त्याच पद्धतीनं ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर राष्ट्रसंत गाडगे बाबा होते। ही एक आपल्याला या ठिकाणी आवर्जून गोष्ट सांगता येऊ शकते, कारण विचारायची उंची आज पाहतोय आपण पुढच्यासाठी संघर्ष आहे समाज व्यवस्थेमध्ये। हा संघर्ष लक्षात घेतल्यानंतर आपल्याला बाबासाहेब पुढे लक्षात यायला लागतात, गाडगे बाबा लक्षात यायला लागतात, ज्या व्यक्तीनं या समाज व्यवस्थेमध्ये हातामध्ये झाडू घेऊन आणि हातामध्ये मडके घेऊन समाज व्यवस्थेला स्वच्छ करत करत कीर्तनाच्या माध्यमातून डोके सुद्धा स्वच्छ करण्याचं काम केलं। त्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक झालेला हा व्यक्तिमत्व होतं। तीच विद्वत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती, तीच गाडगे बाबाच्या होती। ज्या ज्या वेळेला गाडगे बाबा प्रवचन करायला जात त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुढे बसून त्यांचं प्रवचन मनन चिंतन ऐकत असत। आणि ही व्यवस्था ज्या वेळेला समाजामध्ये निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण समाज व्यवस्था समाज या सर्व महापुरुषाचं अनुकरण करत आहे हे आपल्याला